मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य प्रकार, टोपण नावे व सामान्य या प्रकरणावर TETमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. पहा, हे तुम्ही एवढे पाहून जा, तुम्हाला नक्कीच 2-3 मार्क मिळतील. पहा, कृष्णाजी केशव दामले, बाईदा काही कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे दिलेली आहेत. कृष्णाजी केशव दामले, केशवसूत. राम गणेश गडकरी यांचे 2 टोपण नाव आहेत, गोविंदराज आणि बाळकराम. विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी. शंकर केशव कानेटकर, गिरीश. प्रल्हाद केशव आत्रे, केशवकुमार. आत्माराम रावजी देशपांडे, अनिल. दिनकर गंगाधर केळकर, अज्ञातवासी. काशीनाथ हरिमोडक, माधवानुज. विनायक जनार्दन करंदीकर, विनायक. यशवंत दिनकर पेंढारकर, यशवंत. नारायण सूर्याजीपंत ठोसर, रामदास. मोरपंत रामचंद्र पराडकर, मोरपंत. दत्तात्रय कोंडोघाटे, दत्त. नारायण मुरलीधर गुप्ते, बी. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू. शंकर काशीनाथ गर्गे, नाट्यछटाकार, दिवाकर. गोपाळहरी देशमुख, लोकहितवादी. माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन. नादो महानोर, रानकवी. त्यानंतर काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी. भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर. अभंगगाथा, संत तुकाराम. नल दमयंती, स्वयंवराख्यान, रघुनाथ पंडित. भावार्थ रामायण, संत एकनाथ. दासबोध व मनाचे श्लोक, समर्थ रामदास. केकावली, मोरपंत. गीत रामायण, गदी माडगुळकर. यथार्थ दीपिका, वामन पंडित. बिजली, वसंत बापट. शीळ, नाग देशपांडे. ज्वाला आणि फुले, बाबा आमटे. श्वेतगंगा, विंदा करंदीकर. त्यानंतर काही नाटके व त्यांचे नाटककार. शारदा, गोविंद बल्लाळ देवळ. सुभद्र, बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. किसकवत, भाऊबंदकी, मानपमान, विद्याहरण. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन. राम गणेश गडकरी म्हणजे राग गडकरी. साष्टांग नमस्कार, घराबाहेर. भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी. प्र.के. अत्रे. टिळक आणि आगरकर, विश्राम बेडेकर. नटसम्राट, वि.वा. शिरवाडकर. त्यानंतर काही पुस्तके व त्यांचे लेखक. रामायण वाल्मिकी, महाभारत व्यासमुनी, गीता व्यासमुनी, मुद्राराक्षक विशाखा दत्त, मृच्छकटिक शूद्रक, शाकुंतल मेघदूत रघुवंश कालिदास, श्यामची आई साने गुरुजी, गुजगोष्टी नासी फडके, रथचक्र गारंबीचा बापू श्रीना पेंडसे, काळेपाणी माझी जन्मठेप विदा सावरकर, गीताई विनोबा भावे, स्वामी श्रीमान योगी रणजित देसाई, चक्र जयवंत दळवी, वहिनीच्या बांगड्या यगो जोशी, गीतारायशे लोकमान्य टिळक, पडगवली गोनी दांडेकर, ययाती वि.स. खांडेकर, एरंडाचे गुऱ्हाळ चि.वी. जोशी, स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक, करेचे पाणी प्र.के. अत्रे. त्यानंतर कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण, बलुत दया पवार, तराळ अंतराळ शंकरराव खरात, एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर, मृत्युंजय छावा शिवाजी सावंत, भारतीय संस्कृती कोश पंडित महादेव शास्त्री जोशी, टारफुला शंकर पाटील आणि आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव. त्यानंतर पहा, पुढील पुस्तकाचे लेखक कवी कोणते? पडघवली तर गोनी दांडेकर. राम गणेश गडकरी यांचे कवितांसाठी टोपण नाव कोणते? गोविंदाग्रज. आणि त्यांचं दुसरे टोपण नाव बाळकराम पण आहे. पुढील इंदिरा संत यांच्या पुढे कोणता काव्यसंग्रह नाही? तर हुंकार नाही. मग त्यांचे काव्यसंग्रह पहा, निराकार आहे, चितकळा आहे, सहवास आहे. मराठी नवकाव्याचे प्रणेते बासी मर्ढेकर. मीठ भाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? ग.ल. ठोगळ. स्वप्नजा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? डॉक्टर पद्मा गोळे. सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे ही काव्यव्यक्ती संत तुकाराम. कवी व त्यांचा कविता त्यांची अयोग्य जोडी कोणती? चुकीची जोडी इंदिरा संत. बाब बोरकर दूधसागर बरोबरे गलठोकर मीठ भाकर पद्मा गोळे स्वप्नजा. नाशिक जवळ डॅश येथे नानकशास्त्र विषयाचा सांगोपा अभ्यास करणारी संस्था अननेरे. जगातील सर्वाधिक किमतीचे नाणे कोणी काढले? जहांगीर बादशाह. गोमंतक हे महाकवी कोणी लिहिले? स्वातंत्र्यवीर सावरकर. श्यामची आई हा चित्रपट कोणी काढला? आचार्य प्रख्यात्रे. पुढीपैकी कोणते नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नाही? मोरूची मावशी. त्यांनी घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिले. सखाराम बाइंडर. शांतता कोर्ट चालू आहे. तो मी नव्हेच हे लोकप्रिय नाटक कोणी लिहिले? आचार्य अत्रे. यामा ही साहित्य कृती कोणाची? महादेवी वर्मा. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे? यशवंतराव बळवंतराव चव्हाण. आमची माती आमचे आकाश अनंत काणेकर. बहु असोत सुंदर संपन्न की महा हे गीत श्री कृ कोल्हटकर. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? महात्मा फुले. अयोग्य जोडी ओळखा. तर 2 नंबर आहे केशव कुमार. इथं कृष्णाजी केशव दामले, तिथे केशवसूत पाहिजे होतं. ठीक आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. विनायक जनार्दन करंदीकर. रानकवी नादो मानवर. कुंज विहारी हे टोपणनाव कोणाचे? हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. चुकीच्या टोपणनावाची जोडी ओळखा. 4 नंबरची. शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर. दिनकर गंगाराम केळकर अज्ञातवासी. दत्तात्रय कोंडो घाटे तर दत्तू म्हणजे दत्त. मराठी भाषेत शिवाजी कोणाला म्हणतात? विष्णूशास्त्री चिपळूणकर. आत्माराव रावजी देशपांडे यांचे टोपणनाव काय? अनिल. केकावली हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? तर मोरोपंत. त्यानंतर भावार्थ रामायण कोणी लिहिले? संत एकनाथ. मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते? दर्पण. सिंधुताई सकपाळ यांच्या आत्मचरित्राचे नाव मी वनवासी. काळ्या मातीत माती पण चालते हे गीत कोणी लिहिले? विठ्ठल वाघ. मोर पिसे हा कथासंग्रह कोणी लिहिला? डॉक्टर अनंत काणेकर. अरविंद विष्णू गोखले यांचा पुढीपैकी कोणता कथासंग्रह आहे? तर कमळन. रानचिमणी ही कादंबरी कोणी लिहिली? बोधे. प्राध्यापक बोधे. मी कसा झालो हे नाटक कोणी लिहिले? आचार्य अत्रे. महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्यकृतीला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर यामा. आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती मिळवणारे कवी कोणते? गदी माडगुळकर. गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणाचे? राग गडकरी. पुढीलपैकी कोणत्या 2 पर्यायातील काव्ये शांता शेळके यांचे आहेत? तर गोंधन आणि वर्षा. पुढीलपैकी कोणत्या 2 पर्याय कादंबरी शिवाजी सावंतांनी केली? तर छावा आणि उगंदर. पुढीलपैकी आचार्य अत्रे यांनी लिहिलेली 2 नाटके कोणती? बुवा तेथे बाया. मोरूची मावशी. पुढीलपैकी पर्यायातील कोणत्या 2 साहित्यिकांना मराठी वाङ्मयाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर. राग गडकर यांची पुढीपैकी कोणती 2 टोपणनावे आहेत? बाळक्रम आणि गोविंदाग्रज. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला उद्या होणाऱ्या TET परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्स.